हागी हागी हा पळून पळून रेडी 1 ते लावले असे 1 हागी देऊन द्या पळून पळून 2 तुम्ही स्टँड वापरा अंकल अँगल सेट करत होती अंकल ती ओ टी आउटपुट ऑफ डे काय तू इकडे बघ इकडे हा आता स्नोई आहे मी अपरिचित आहे आता केश वरती कर हा निशोनी आहे ये मी कोण आहे मी कोण आहे तू कोण आहे आजीबाई कोण आहे रे आजीबाई आजीबाईनी क्यूटी दिसते म्हणा हे बघा हे बघा क्यूटी बघा क्यूटी वाव हे बघा क्यूटी क्यूटी चोनी काय दे ओ ओ ओ नो बोला मी फोटो काढू तुझा मी अंकल नाहीये तुझा बव्वा आहे मी बव्वा बहुत ही घटिया एक्टिंग कसला डेंजर पाऊस चालू झालाय Hello everybody. My uncle is back. इकडे इकडे. My uncle is back. Hello everyone, good morning and welcome back to my channel. Welcome back to the new video. मला आठवत पण नाही किती दिवस झाले 2 महिने झाले मी कॅमेरा असा हातात घेतो आणि ब्लॉग शूट करतोय फायनली. एक मिनिट मी जरा इथे यासाठी येऊन गेलो बिकॉज बाहेर मला स्नोई व्हिडिओ शूट करू देत नाही आणि लिटरली आज 29वा दिवस आहे. माझा यूट्यूब चॅनलला मी कुठल्याही प्रकारचा ब्लॉग अपलोड केला नाहीये आणि ते 29 दिवस मी ब्लॉग अपलोड केला नाही. माझे जेवपर्यंत 28 दिवसा आधीपर्यंत जे ब्लॉग अपलोड केले होते ते मी शूट करून घेतले होते ऑलरेडी महिन्याभरापासून आणि ते अपलोड करत होतो हळूहळू. म्हणजे असं समजा की 2 महिने झाले मी माझा मोबाईल हातात घेतला नव्हता ब्लॉगिंगसाठी आणि कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ शूट केला नव्हता. पूर्णपणे बंद केलं होतं. सोशल मीडियावरून गायब होतो. तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तिथून पण गायब होतो. यूट्यूबला होतं पूर्णपणे गायब होतो. त्याचं रिझन जे काही माझ्या आयुष्यात घडामोडी झाल्या खूप काही झालंय मी ते डिस्कस करणार आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे. असा मी एकमेव विक्टीम नाही आहे. असे खूप सारे लोक आहेत जे या सगळ्या सेम फेजमधनं जात आहेत. ते आपण एकदम व्हिडिओच्या एंडिंगला डिस्कस करू. बस त्याचा एक छोटूसा इम्पॅक्ट सांगून देतो. मला आज व्हिडिओ स्टार्ट करायचा होता. दादा वहिनींनी मला समजवलं सांगितलं बसलो आम्ही. पण जेव्हापासून मी असं डिसिजन घेतलं की उद्या मी व्हिडिओ स्टार्ट करेल तेव्हापासून जस्ट इमॅजिन मला एन्झायटी होते. असं माझ्या आयुष्यात फर्स्ट टाइम होतं जेव्हापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलंय. हे तर माझी आवडती गोष्ट आहे. याच्यामुळे मला खूप आनंद भेटतो. मला मजा येते करायला. पण हे 2 महिन्याचा गॅप नंतर खूप साऱ्या घडामोडी झाल्यानंतर जेव्हा मी आज स्टार्ट करतोय ना लिटरली विचार करा स्टार्ट करायच्या आधी मला एन्झायटी होत होती. प्लीज व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि एक पॉझिटिव्ह कमेंट हे काहीतरी चांगली कमेंट सोडून जा आणि या व्हिडिओला लाईक करून जा म्हणजे जेणेकरून मला थोडा अजून कॉन्फिडन्स भेटेल. बिकॉज मला माहिती आहे हे जे काही चाललंय हे जे काही होत आहे ना खूप कमी लोक असतात जे समजू शकतात. सो ते तुम्हाला समजून जाईल व्हिडिओच्या एंडिंगला. पण येस आय एम हॅपी की मी असं कॅमेरा पकडून माझा व्हिडिओ शूट करतोय आणि फायनली आपण आपल्या रुटीनमध्ये यायचा प्रयत्न करतोय. आणि येस मी जरा आता आपली नॉर्मल रुटीनमध्ये ऑलरेडी आलोय. ब्लॉगिंग वगैरे करत नव्हतो. माझी जिम वगैरे 6 महिन्यापासून बंद आहे. तुम्हाला माहिती असेल मध्ये 1-2 दिवस एखादा आठवडा गेलो तर गेलो त्याच्यानंतर परत मोठा गॅप होतो. सो या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि त्यातला त्यात जिममध्ये एवढी शॉकिंग गोष्ट झाली ना आतापर्यंत कधीच झाली नव्हती. ते पण मी सांगेल तुम्हाला पण व्हिडिओचा एंडिंगला. ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आय नो तुम्ही व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघणार आहेत पण त्याचा आधी छोटासा प्लॅन आहे आपला सध्या. बाहेर जाऊन ब्रेकफास्ट करायचा. घरी मी सांगितले ब्रेकफास्ट बनवू नका. वीकेंड आहे मस्त आजचा दिवस आहे रविवार आहे. सो मी माझा फेवरेट प्लेसवर तुम्हाला घेऊन जाणार आहे. फेवरेट प्लेस म्हणजे असं नाही 5 स्टार 3 स्टार आणि असं भारी प्लेस AC वाला प्लेस जिथं बसून तुम्ही ब्रेकफास्ट करताय मित्रांसोबत गप्पा मारताय अजिबात नाही. तुम्हाला तो प्लेस दाखवतो आणि ते का फेवरेट आहे ते पण सांगतो. बिकॉज तुम्हाला माहिती असेल मला मेदूवडा खूप जास्त आवडतो. सो तिथला मेदूवडा आपण आज खायला जाणार आहे आणि तिथलं लोकेशन पण सांगणार आहे तुम्हाला. लेट्स गो. न्यू चाबी छान आहे तुझी. प्लॅन मध्ये काय चेंज केला तू अंकलच्या. आपण कुठे चाललो आईस्क्रीम घ्यायला चाललो. ओके आपण जरा बाहेर ब्रेकफास्ट करायला चाललो होतो पण जरा पोरी एकदम रडायला लागली आणि तिला माझ्यासोबत बाहेर यायचं आहे. सो तिच्यासाठी आईस्क्रीम नाही बिकॉज सर्दी तिला तर जेम्स घेऊन येऊ. वहिनी मी तुम्हाला सकाळी सांगितलं की ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी मला काय होत होतं. दगदग म्हणजे इंग्लिशमध्ये काय होतं त्याला
एन्झायटी. वहिनीला पण शेअर केलं, म्हटलं मला असं व्हिडिओ स्टार्ट करायचं आधी पहिल्यांदा असं होतं की एन्झायटी होते. आय डोंट नो, खूप वियर्ड आहे माझ्यासाठी पण आणि तुम्हाला पण ऐकायला वियर्ड वाटत असेल. तुला पण होतंय? लावून घेतलं. ठोक आणि बाय कर. जा दरवाजा ठोक. तिला बाय करायचं आहे. वाज. ओके तू दाबते. ओके ओके लिफ्टचं बटन दाब. ओके हा खालच्या. ओ वाव सगळं माहिती तुला. स्नोई किती क्यूट दिसते ड्रेस मध्ये. तू खूप मोठी आहे. ओके स्नोई खूप मोठी आहे. मी स्मॉल, स्नोई मोठी. ओके. ही पोरगी माझं आयुष्याचा एवढा इम्पॉर्टंट पार्ट झाली ना मागच्या एका वर्षात. आधी तर होतीच आणि पण कधी कधी असं होतं ना की जेव्हा तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी चालू असतात तेव्हा ही पोरगी. शोनी शोनी हे बघ. आय लव्ह यू. काय खाते? दाखव दाखव. काय ते? लॉपी पॉप खातीये. लॉपी पॉप डन. आम्ही परत येऊन गेलो सोसायटीमध्ये आणि बघा कसे बसले. बघा कसे बसले. बघा कसे बसले. एकदम हळू. आम्ही 5च्या स्पीडने ओके म्हणून व्हिडिओ काढतोय, नाही तर लोक मला शिव्या देतील. आपण आलो. तर चावी बंद कर तिथून. हा इकडं फिरव. इकडं इकडं इकडं. वा स्नोईने बंद केली चावी. खूप हुशार झाली ही पोरगी. शोनी हायफाय. शोनी हायफाय तर बनताय. या 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 भुशुम. शोनी बाय बाय बाय. 12 वाजता 11:45 वाजता ब्रेकफास्ट करतोय. माझी आई बघेल तर अजून जास्त शिव्या घालेल ना. वाकडचा मेन चौक आहे. मेन म्हणजे याला माऊली चौक म्हणू शकतात किंवा ते बघा फन फूड. इकडे एक चौपाटी आहे. तिथंच तुम्ही जर इथं आले द वर्ल्ड ऑफ स्वीट तर इथं 2 आहेत मेदूवडावाले. तर इकडचा नाही, मी स्पेशली इकडचा खातो. जर हा बंद असेल आणि हा चालू असेल इकडे मी अजिबात जात नाही. पण इथला मेदूवडा आणि इडली बाकीच्या ज्या गोष्टी त्या एकदम एक नंबर. सांबार चटणी वगैरे त्यांचं आहे ना एकदम बेस्ट आहे. सो मी इथे येतो खायला. तुम्हाला जर ट्राय करायचं असेल तर येऊ शकतात. तिथून नाश्ता करून मस्त इथं कसपटे वस्तीमध्ये छत्रपती चौक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक असं द्यायला पाहिजे होतं बट छत्रपती चौक म्हणतात त्याला. इथंच तुम्ही माऊली टी सेंटरवर चहा प्यायला येऊ शकतात. एक नंबर. ऑलराईट येऊन गेलो मी खाली आणि वाजून गेले दादा 4. दुपारी बघितलं असेल चहा पाणी नाश्ता वगैरे झाला. आल्यानंतर आराम केला आणि घरीच थांबलो. बाहेर कुठे काही गेलो नाही. आत्ता चाललो आहे मी. फ्रेंड्सचं नवीन कॅफेचं ओपनिंग होणार आहे खूप लवकरच. ते तुम्हाला सांगेल मी पुढं कसं काय काय नाही. आता त्याचं काम चालू आहे. सो तिथंच आम्ही बघायला चाललो. दुसरा प्लॅन होणार होता. माझा मित्र बोलला की चला आपण असंच बाईक राईड करत करत अंदरबन ट्रेक वगैरे तिकडे जाऊयात आणि ते करून येऊत. पण मी त्याला डायरेक्ट नो बिग नो म्हणलो. बिकॉज तुम्हाला लोकांना माहिती असेल सोशल मीडियामुळं हे जे फेमस स्पॉट आहेत किंवा लोकेशन आहेत खूप जास्त व्हायरल झालेत आणि हालायला जागा नसते आणि पाय ठेवायला जागा नसते आणि गाड्यांची ट्रॅफिक बापरे बाप इतका वैताग येतो. ट्रिप वेगळीकडे राहते पण त्या ट्रॅफिकमध्ये अडकून एक तर मेंटल पीस पूर्णपणे चालला जातो. चिडचिड वेगळी होते. सो मी पण तेच रिकमेंड करेल. मी स्वतःला पण तेच करतो. मी अजिबात विकेंडला अशा प्लेसेसवर जात नाही. भले सुट्टी घेऊन वीकडेजमध्ये जाईल. वीकडेजमध्ये पण असते गर्दी पण एवढी नसते जेवढी विकेंडला असते. सो प्लीज जरा पावसाळ्यात त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. तामिनी घाट असू द्या, जसं अंदरबन ट्रेक येते असू द्या, असे खूप सारे फेमस लोकेशन आहेत पुण्याचा जवळपास. सो तिथं जाणं अवॉइड करा बिकॉज खूप जास्त रिस्क वाढून जाते. सागर दादा आणि वहिनी दोघांना परत पाठवलं मी व्हिडिओसाठी. आता परत येतील. पानीपुरी वगैरह खा ले क्या? भूख लगी मेरे को. हाँ चल खा लेंगे रास्ते में. और वहाँ पे एकदम बाजू में हाइजीनिक पानीपुरी. चलो भाई डन. चल गाडी तर पार्क करून दिली. विशाल नगरचा एरिया, पेट्रोल पंप, शेल आणि त्याच्या समोर हे नवीन. हा इथे येऊ शकतात. पोरींसाठी खूप चांगलं आहे. स्टाईल युनियन. आम्ही जात नाहीये. वहिनीन ते गेले तिकडं. आम्ही पाणीपुरी खायला चाललोय बिकॉज मला भूक लागली खूप. मी नॉर्मली तर आलो दुकानावर. मी असं मेन्यू बघतोय. हा मी म्हटलं खूप काही काही आपण खाऊ हे ते.
तो भाऊ द्यायला लागला पाणीपुरी. मग सागर दादाने सांगितलं की खूप युनिक पाणीपुरी आहे बघा, प्रेस करा मस्त पाणी येईल आणि वाव भाई तुम करना मैं व्हिडिओ निकालूंगा. इथून फक्त पुरी भेटेल, पानी इथून घ्यायचं तुम्हाला. मेरा देश बदल रहा है भाई. भाई इसमें मजा नहीं है, वो हाथ वालों में जो मजा है ना मजा आएगा. वो वाला चाहिए भाई. एक्स्ट्रा फ्लेवर आता है इसमें. वो हाँ वो 6 पुऱ्या घेतल्या. ठीक आहे, जलजिरा आजा. तोंडाला पाणी आलं असेल तर आय एम सॉरी गाईज. पाणीपुरी दहीपुरी डन. आता आम्ही आहेत चहाचा शोधात. आम्ही पण येऊन गेलो होतो स्टाईल युनियन. आज जाऊन मस्त एसीची हवा. स्टाईल युनियन मधून आम्ही बाहेर येऊन गेलो. मी पण ट्राय केलं, मी आणि सागर दादा की काहीतरी घेऊयात, पण पोरांसाठी ते एवढं वाव नाही आहे. जुडिओ आहे टाटाचं, सक्का चुलत मावशीचा पोरगा आहे. स्टाईल युनियन असं तुम्हाला खूप साऱ्या दुकानं भेटतील, पण ठीकठाक आहे, एवढं काही वाव नाही आहे. राटणीचा हा पेट्रोल पंप आहे, तिथंच तुम्हाला साऊथ वे कॉफी भेटेल आणि तिथंच आपलं हे चाय प्लाझा. याची ओपनिंग लवकरच होईल. जेव्हा तुमचे खूप चांगले मित्र असं काहीतरी करतात ना, खूप मजा येते आणि खूप भारी वाटतं. आपलं कॅफेचं काम झालं, त्याच्यानंतर आम्ही जरा आता डिनर करायला आलो आहे बाणेरमध्ये आणि तुम्हाला दाखवतो. फ्लो करून एक रेस्टॉरंट आहे. मी आता वॉशरूम यूज करायला आलो. त्याच्यामध्ये मी सगळ्यात युनिक गोष्ट बघितली, म्हणजे याचा आधी मी क्वचित बघितलं 1-2 रेस्टॉरंट आणि मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये. हे बघा, लिटरली याच्यात मॅक्स फ्रेश, जेल केसांना लावायचं, फेस वॉश, एकदम मार्केटिंग स्ट्रॅटर्जी आहे. जब भाई सॅल्यूट आहे मार्केटिंग टीमला, तर सॅल्यूट आहे माझ्याकडनं. एक वाजून 7 मिनिटं झालेत आणि मी माझ्या रूममध्ये असा एकटा आहे. आपल्या ज्या मनापासून गप्पा होत्यात मागच्या 1-2 महिन्यापासून माझ्या आयुष्यात जे काही चालू आहे ना, ते आपण जरा असं हार्ट टू हार्ट जरा गप्पा मारणार आहेत. बिकॉज मला असं होतं की थोडेसे अपडेट देऊन देऊ. खूप साऱ्या लोकांनी मला विचारलं, दादा कुठं गायब आहे, काय झालं आहे का, ऑल गुड ना. सो त्याचे सगळे आन्सर देणार आहे मी. मागच्या 2 महिन्यात माझी खूप जास्त हेल्थ खराब झालेली. माझं ऑफिसचा खूप जास्त लोड होता. आणि प्लीज काही लोक असे कमेंट करतात ऑफिसचा लोड कोणाला नाही, आय नो सगळ्यांना आहे, आणि मी त्या ऑफिसचा लोडबद्दल अशी कंप्लेंट पण करत नाही. पण कधी कधी सिच्युएशन अशी येऊन जाते की तुमच्या हातात काही नसतं. नवीन टेक्नॉलॉजी येऊन जाते, नवीन प्रोजेक्ट येऊन जातं ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही. आणि मग असं पहिल्यांदा जेव्हा एक्सपिरियन्स येतो ना, माझी तरी फाटून 4 आणि 8 झालेली. म्हणून मी स्वतः ओव्हर थिंकिंग करून, लोड घेऊन, एन्झायटी होणं, मेंटल हेल्थ खराब होणं, रात्र दिवस काम करणं, 12-12, 14-14 तास काम करणं, नाही सॉल्व होते तरी पण मग ते करत राहणं. आणि मग त्या सगळ्या गोष्टीत ना नॉर्मल आहेत, सगळ्यांना होतात. जे लोक मला बघतात, प्लीज तुमच्या आयुष्यात असे एक्सपिरियन्स आलेले असतील तर मला कमेंट डाऊन नक्की करा. आणि काही लोक बघत असतील तर त्यांना पण समजेल. पण तुम्ही स्टुडंट असाल तर आत्ताच सांगतो, तुमच्या लाईफमध्ये पण असे फेजेस येतील पुढे जाऊन. इव्हेंच्युअली तुम्हाला 1-2 वर्ष 3 वर्ष खूप मजा येईल, पण नंतर अशा गोष्टी आल्यावर घाबरू नका. ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत. तुमचं तुम्ही बेस्ट द्या, रात्रंदिवस मेहनत करत राहा. एका टायमानंतर सगळ्या गोष्टी नॉर्मल होतात. तसंच माझ्यासोबत झालं. बट मागचे 2 महिने खूप जास्त कठीण होते माझ्यासाठी. आता मी ऑल गुड आहे. आता तर इतका स्ट्रॉंग झालेलो आहे ना मी, म्हणजे आयुष्यात काही आलं अशा बाकीच्या गोष्टी तर मी आरामात त्याला पार करून घेईल. थँक्यू देवाला की त्याने सगळ्या गोष्टी, हे सगळे चॅलेंजेस मला दिले आणि मी ते पार करून इथपर्यंत आलो. आता मला कुठल्याही गोष्टीचा लोड नाही आहे. मागच्या 2 महिन्यात ह्या सगळ्या गोष्टी का झाल्या, का माझी एवढी हेल्थ खराब झाली, लिटरली एवढी हेल्थ खराब झाली की मला एन्झायटीचे प्रॉब्लेम व्हायला लागले, माझं मेंटल हेल्थ. आणि मी काही पॅरेंट्स बघत असतील, काही पोरं असतील, पोरी असतील, आय नो मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पण हे सगळे त्रास होत असतील, तुम्ही कोणा लोकांसोबत शेअर करू शकत नाही. माझीच ती सगळ्यात मोठी चूक झाली. आतापर्यंत जेवढे पण माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम झालेत, मी माझ्या दादाला, माझ्या फॅमिलीला मी शेअर करून द्यायचो, पण मागच्या 2 महिन्यात मी त्यांना काहीच शेअर केलं नाही. म्हणून ते इतकं जास्त माझ्यावर ओव्हरबर्डन झालं. कोणासोबत शेअर करणं नाही, स्वतःसोबतच ठेवणं, विचार करणं, ओव्हर थिंकिंग करणं. त्याच्यामुळं मला एन्झायटीचे प्रॉब्लेम झाले, माझी हेल्थ खराब व्हायला लागली. तुम्हाला माहिती 6 महिन्यापासून ह्या कामाचा लोडमुळं किंवा बाकीच्या घडामोडींमुळं माझी जिम बंद आहे. आणि तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच झालं, एवढ्या वर्षापासून मी जिम करतो आहे. आता मागच्या 2-3 आठवड्यापासूनच मी जिम स्टार्ट केली आणि मागच्याच मंडेला का ट्यूजडेला माझा वर्कआउट झाला आणि मी ना स्ट्रेचिंग करत होतो. तुम्हाला मी माझ्या मित्रांना पण येत्या काही ब्लॉगमध्ये ते विचारू आपण, ते पण सांगतील.
तर मला असं ब्लॅकआउट झालं. जसंही ब्लॅकआउट झालं मी चक्कर येऊन खाली पडलो जिममध्ये. असं माझं स्वतः पहिल्यांदा झालं. बट ठीक आहे, आता सगळं नॉर्मल आहे, आता सगळं ओके. आणि येस, मेंटल हेल्थचं तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल तर हे लपवू नका, स्वतःसोबत ठेवू नका आणि स्वतःला असं समजवू नका की मी करून घेईल, बघून घेईल, होऊन जाईल. नाही होत. तुमचे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना शेअर करा. मी सगळं आता झाल्यानंतर माझ्या दादाशी बोललो. म्हणजे जेव्हा खूप जास्त ओव्हर झालेलं, म्हणजे माझं करणं कंट्रोल होत नव्हतं, मला समजत नव्हतं की हे सगळं कसं हँडल करू, तेव्हा मी शेअर करून दिलं माझ्या फॅमिलीसोबत. सो त्यांनी द वे मला सपोर्ट केला. माझे काही 3-4-5 माझे जवळचे काही मित्र आहेत, त्यांनी द वे मला सपोर्ट केला. वाव, म्हणजे आय एम ब्लेस्ड की माझ्या आयुष्यात एवढे सगळे चांगले लोक आहेत. कारण की मला मेंटल हेल्थ खूप जास्त इम्पॉर्टंट होती माझी. आणि माझे जे कामं चालू होते हे माझं पॅशन आहे, हे मी कधी सोडणार नाही, आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे. पण माझा एक सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट प्रायोरिटी माझं जे करिअर आहे त्याला मला टाईम द्यायचा होता. मी त्याला टाईम दिला, त्याच्यातनं मी निघालो बाहेर आणि मी तुमच्या समोर आहे आता, तुमच्यासोबत गप्पा मारतोय. मला इतकं भारी वाटतं आहे, मी इतकं आतून एवढं खुश आहे ना. सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करून इथपर्यंत पोहोचलो आहे मी. आयुष्य असं असतं ना, असं जात असताना ते जगायला मजा येत नाही. पण जेव्हा आयुष्य असं, त्याला तुम्ही असं घेऊन जातात, परत ते असं होतं आणि असं ती जर्नी जगायला वेगळीच मजा येते. ते एक्सपिरियन्सेस जे येतात ते तुम्हाला आयुष्यभर कामात येतात, ते तुमच्यासोबत राहतात आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग होऊन जातात की असे छोटे मोठे काही प्रॉब्लेम आले तुम्ही इझिली ते सॉल्व्ह करून पुढे जात असतात. सो हे सगळ्या गोष्टी होत्या जे तुम्हाला लोकांसोबत शेअर करायच्या होत्या. बट नाव आय एम ऑल ओके, ऑल गुड. फक्त आता मला थोडं हे बघा, माझी फिटनेस तुम्ही बघाल तर खूप जास्त अशी डल झाली. डल म्हणजे आधीपेक्षा कम्पेअर केलं तर खूप जास्त असं माझं वेट गेन झालं आहे. तुम्ही बघत असाल असं गोलू मोलू झालो आहे. बट मला स्वतःवर तेवढा विश्वास आहे की हे सगळं मी कंट्रोल करून घेईल आणि आपण हे हळूहळू सगळं रिकवर करून घेऊ. ह्या मला माहिती आहे 1-2 दिवस किंवा 1 महिन्याची गोष्ट नाही, याला टाईम लागतो. पण फॉर शुअर आपण परत आपल्या रुटीनमध्ये आरामात येऊन जाऊ. माझे प्रयत्न चालू आहेत हळूहळू. आणि आपलं जो ब्लॉगिंग आहे, आपलं जे पॅशन आहे ते पण आपण फॉलो करू. आणि सगळ्यांना मनापासून हात जोडून नतमस्तक होऊन त्या लोकांना थँक्यू ज्यांनी काळजीपूर्वक मला इंस्टाग्रामवर एवढे भारी भारी मेसेजेस लिहून पाठवले. दादा कुठं आहे तू, ब्लॉग नाही, काही नाही, काहीच अपडेट दिलेलं नाही आहेत, काही नाही, आम्हाला टेन्शन होतं आहे, आम्हाला ब्लॉग पाहिजे आहेत बघायचं आहे ना. मनापासून त्यांचे आभार, एवढं प्रेम. बिकॉज मी एक्सपिरियन्स करून घेतलं आहे की जेवढे लोक तुम्हाला ओळखतात मीन्स माझ्या फोन कॉन्टॅक्टमध्ये हजारो नंबर असतील, त्याच्यामधनं मला कोणीही काही विचारलं नाही की भाई कसा आहे तू, काय गायब आहे, कुठं गायब आहे, काय नाही. माझी फॅमिली सोडून आणि माझे काही मित्र आहेत त्यांना सोडून. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे लोक आहात फक्त आपलं सोशल मीडियावर कनेक्ट आहे, तुम्ही मला बघतात, मला ओळखतात तसं आणि मला मेसेजेस करतात एवढे मोठमोठे. वाव, हे जगा वेगळं आहे. म्हणजे हे सगळ्यांसोबत नाही होत. सो आय एम ग्लॅड, आय एम ब्लेस्ड की हे सगळं माझ्याकडं आहे तुमच्यासारखे लोक. सो थँक्यू सो मच तुम्हा लोकांना आणि मनापासून तुमचे आभार. म्हणजे आय लव्ह यू तुम्हा सगळ्यांना आणि सगळ्यात जास्त आय लव्ह यू तर माझ्या फॅमिलीला. वाव, मला खरं सांगतो, मला इतकं बरं वाटतं ना परत असं सगळं व्हिडिओज बनवून तुम्हा लोकांसोबत गप्पा मारून. हेच मला आवडतं. बाकी काम वगैरे तर सगळ्यांचं आयुष्यात चालू आहे, माझं पण आयुष्यात चालू आहे. आपण 10-12 तास काम करतो, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करतो. त्याच्यानंतर स्वतःसाठी जो टाईम भेटतो ते हे सगळं आहे ज्याच्यातून तुम्हाला आनंद भेटतो, ज्याच्यातून तुम्ही खुश होतात आणि तुम्हाला मजा येते आयुष्य जगायला. आयुष्याचा एकच मोटिव्ह आहे, नेहमी खुश राहा, पॉझिटिव्ह राहा, पुढं जात राहा, पैसे कमवा, फॅमिलीवर उडवा, फॅमिलीवर प्रेम करा, फॅमिलीसोबत मॅक्झिमम टाईम स्पेंड करा. तुमचे काही जवळचे खूप कमी लोक असतात, तुमच्या आयुष्यात खूप सारे लोक असतील पण ते तुमचे नसतात. एक देखावापणा असतो, एक मोहमाया असते. पण काही लोक खरंच तुमचे असतात जे तुमच्यासोबत असतात. सो त्यांच्यावर खूप सारं प्रेम करा आणि बस लाईफ एन्जॉय करा. कारण की लाईफ हे कधी फुसून जाईल सांगता येत नाही. सो जेवढा तुमच्याकडे टाईम दिला आहे देवाने ते एन्जॉय करून घ्या. आणि हे छोटे मोठे जे इश्यू आहेत किंवा जे प्रॉब्लेम आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात येतात जातात. माझा पण तोच एक फेज होता, तो गेला आता आणि आता ऑल गुड, ऑल ओके. ठीक आहे, आय एम ऑल गुड नाव. सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट आहेत, बेस्ट आहेत. आधी पण होत्या, आता पण आहेत आणि पुढे पण राहतील. ठीक आहे, थँक्यू सो मच सगळ्यांना एवढं प्रेम, एवढं सपोर्ट दिल्याबद्दल. आणि असंच प्रेम राहू द्या, असंच सपोर्ट राहू द्या. आणि कमेंटमध्ये प्लीज काहीतरी लिहून जा. तुमचे जर काही एक्सपिरियन्सेस असतील ते शेअर करून जा. आणि मी परत एकदा सांगतो, तुमच्या आयुष्यात पण असे फेजेस असतील, काही असे प्रॉब्लेम असतील, बिंदासपणे शेअर करा. तुम्हा लोकांपर्यंत ना घाटीव शहाणपणा नका करू. तुम्हाला असं वाटत असेल मी एकदम स्ट्रॉंग आहे, मी सगळं सांभाळून घेईल, अजिबात नाही. मूर्ख आहात तुम्ही हे सगळं करत असाल तर. जो मी मूर्खपणा केला तुम्ही अजिबात करू नका. ठीक आहे. आणि आई बाबा आय लव्ह यू. ठीक आहे. त्यांना माहिती असेल मी हे का म्हणतोय, बट ठीक आहे. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, एक लाईक करून द्या आणि आय एम एक्सपेक्टिंग की एक छोटीशी कमेंट करून जा. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. कमेंट करून द्या कारण की ते मेसेज वाचायला अजून मजा येते. ठीक आहे, बाय बाय बाय.
वाव, मला इतकी मजा आली ना सगळ्या गप्पा शेअर करून, हे सगळ्या गप्पा मारून, हे सगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला लोकांसोबत शेअर करून. खरंच मी खूप जास्त खुश आहे आणि मला असं खूप जास्त बरं वाटतंय.